ही नाटिका पाहणार आहोत। ही नाटिका आपल्या पाठशाळेतील सर्व मुले मिळून सादर करणार आहेत। आपली ही नाटिका आजपासून 3 दिवस चालू राहील। या नाटिकेचं लेखन केलेलं आहे बाल ब्रह्मचारी प्रीतीताई यांनी आणि याचे निवेदक आहेत सौ पूजा जोशी, सौ तनिष्का सोनार, जय जिनेंद्र आणि सौ प्रियंका गांधी, जय जिनेंद्र। तेथून च्युत होऊन अग्रवाभव अग्निभूती
तेथून च्युत होऊन 13वा भाऊ भारद्वाज ब्राह्मण झाला. त्यानंतर 14वा भाऊ महेंद्र स्वर्गात देव झाला. तेथून च्युत होऊन 15वा भाऊ स्थावर ब्राह्मण झाला. यानंतरचा 16वा भाऊ महेंद्र स्वर्गात देव झाला. तेथून च्युत होऊन 17वा भाऊ विश्वानंदी राजा झाला. त्यानंतरचा 18वा भाऊ महाशुक्र स्वर्गात देव झाला. तेथून च्युत होऊन त्रिपुष्ट अर्धचक्रवर्ती नारायण झाला. चला तर मग आपण आता पाहू 19वा भाऊ त्रिपुष्टी नारायण, जे सादर करीत आहेत मीत आणि वृषभ. जम्बूद्वीपातील भरतक्षेत्रात सौम्य देशातील पोदनपूर नगरात राजा प्रजापती राज्य करीत होते. त्यांना 2 राण्या होत्या, जयावती व मृगावती. जयावतीला रंगाने गोरा विजयकुमार नावाचा मुलगा झाला व मृगावतीला श्यामवर्णी त्रिपुष्ट नावाचा मुलगा झाला. त्रिपुष्ट आता मोठा झाला तेव्हा विद्याधर राजाने त्याला सिंहवाहिनी व गरुडवाहिनी विद्या व आपली मुलगी देऊन त्याचे लग्न करायचे ठरवले. तो अर्धचक्रवर्ती नारायण असल्यामुळे तो दीर्घकालापर्यंत भोगत राहिला. एका दिवशी नर्तकीचे नृत्य पाहताना आज्ञा केली की मला झोप लागली की नृत्य व नाच गाणे बंद कर. राजाला झोप लागले की मंत्री हा विसरून गेला की नृत्य व नाच गाणे हे बंद करायचे होते. राजा झोपेतून उठल्यानंतर त्याने पाहिले की नृत्य व नाच गाणे अजून चालूच आहे. त्याने मंत्रीला दंड द्यायचे ठरवले. त्याने त्याच्या कानात शिशाचे तेल ओतले व त्यातच त्याचे मरण झाले. हेच पाप महावीर भगवानांनी उदयास आले. दीक्षा घेतल्यावर त्यांचे उदयास आले. दृष्टीने दीर्घकालापर्यंत राजलक्ष्मीचा उपभोग घेतला, परंतु त्याला त्या भोगापासून तृप्ती झाली नाही. बरोबरच आहे ना, भोगाच्या इच्छेने कधीही शमन होत नसते. भोगाच्या अतृप्तीमुळे शेवटी आर्द्रधनात त्रिपुष्टी कुमाराला 20वा भाऊ 7व्या नरकात जन्म घ्यावा लागला. तिथून निघून 21वा भाऊ तिर्याच्या गतीत सिंह झाला. यानंतर 22वा भाऊ प्रथम नरकात गेला. तिथून निघून 23वा भाऊ सिंह झाला. तिथे चारण मुनीचा उपदेश मिळाला. यानंतर 24वा भाऊ स्वधर्मस्थ स्वर्गात देव झाला. तिथून च्युत होऊन 25वा भाऊ कनकप्रोज्वल विद्याधर झाला. त्यानंतर 26वा भाऊ लांतो 7व्या स्वर्गात देव झाला. तिथून च्युत होऊन 27वा भवा हरिशेन राजा झाला. यानंतर 28वा भाऊ महाशुक्र स्वर्गात देव झाला. तिथून च्युत होऊन 29वा भाऊ प्रियमित्र चक्रवर्ती झाला. त्यानंतर 33वा भाऊ सहस्त्रार स्वर्गात देव झाला. तिथून च्युत होऊन 31वा भाऊ मनुष्य भवा नंद राजा झाला. त्यावेळेस तीर्थंकर प्रकृतीचा बंद झाला. त्यानंतर 32वा भाऊ अच्युत स्वर्गात देव झाला. तिथून च्युत होऊन शेवटचा भाऊ धारण करणार. जेव्हा अच्युत इंद्राचे आयुष्य 6 महिने शिल्लक राहिले तेव्हा इंद्राचे आसन कंपायमान झाले. इंद्राने अवधी ज्ञानाने जाणले अच्युत इंद्राचा जीव भूलोकावर अंतिम तीर्थंकर भगवान महावीर होणार आहे. इंद्राने कुबेरास आज्ञा दिली व कुंडलपूर नगरीमध्ये 6 महिने दररोज 7.5 कोटी रत्नांची वृष्टी होऊ लागली. चला तर मग ऋषभ आणि श्रेयस कुंडलपूर नगरीमध्ये घेऊन जाणार आहे. पूर्व भागात वैशाली नावाचे गणराज्य आहे.
व वडिलांचे नाव महाराज सिद्धार्थ आहे. हो, ते दोघे धार्मिक वृत्तीचे होते. राणी त्रिशला नंद्यावर्त नामक 7 मजली महालामध्ये झोपली होती. तेव्हा तिला 16 स्वप्ने पडली होती. त्यानंतर हत्ती आपल्या गुफात प्रवेश करत आहे असे दिसले. राणीने दुसऱ्या दिवशी हसतमुखेने रात्री पडलेले 16 स्वप्ने सकाळी राजाला सांगितले. मोठ्या मोठ्या विद्वानांना बोलून त्या स्वप्नांचा अर्थ विचारला. 16 स्वप्ने तुम्हाला माहित आहे ना, आणि त्यांचे फळ कोणाला सांगता येईल का? तर मग चला आता आपण हे छोटी छोटी मुले त्या विद्वानांनी सांगितलेली 16 स्वप्ने व त्यांचे फळ कसे सांगतायत ते पाहूया. त्यांचे पात्र परिचय. पहिले स्वप्न अर्श दोषी, दुसरे स्वप्न इवांका दोषी, तिसरे स्वप्न आदिश दोषी, चौथे स्वप्न स्वस्ती दोषी, पाचवे स्वप्न आजव दोषी, 6वे स्वप्न अरम फडे, 7वे स्वप्न पार्थ दोषी, 8वे स्वप्न अंश मेहता, 9वे स्वप्न प्रतिती दोषी, 10वे स्वप्न आरवी दोषी, 10वे स्वप्न 11वे स्वप्न स्मित दोषी, 12वे स्वप्न वीरा दोषी, 13वे स्वप्न अंशुल गांधी, 14वे स्वप्न अनिका दोषी, 15वे स्वप्न त्रिशांत सोनाज, 16वे स्वप्न रेयान सोनाज. पहिले स्वप्न किया दोषी सांगणार. गज पाहिला त्याचे फळ तो तीर्थंकर पुत्र होणार. वृषभ पाहिला त्याचे फळ तो धर्म प्रवर्तक होणार. सिंह पाहिला त्याचे फळ तो पराक्रमी अनंत वीर्यवान होणार. सिंह पाहिला त्याचे फळ तो पराक्रमी अनंत वीर्यवान होणार. शांत करत असलेली लक्ष्मी पाहिली त्याचे फळ पर्वतावर त्याचा अभिषेक होईल. स्नान करीत असलेली लक्ष्मी पाहिली त्याचे फळ त्याचा मेरू पर्वतावर अभिषेक होईल. दोन पुष्पमाला पाहिला त्याचे फळ तो मोक्षलक्ष्मीचा पती होईल. 2 पुष्पमाला पाहिल्या त्याचे फळ तो मोक्ष लक्ष्मीचा पती होईल. पूर्णचंद्र दिसला त्याचे फळ धर्मानुष्ठान होईल. पूर्णचंद्र पाहिला त्याचे फळ तो धर्मामृत वर्णन करणारा होईल. सूर्य पाहिला त्याचे फळ तो जगाचे आनंद दूर करेल. सूर्य पाहिला त्याचे फळ तो जगाच्या कल्याण दूर करील. सुवर्ण कलश अमृताने भरलेले 2 सुवर्ण कलश पाहिले त्याचे फळ तो ज्ञानात तत्पर राहील. अमृत जलाने भरलेले 2 सुवर्ण कलश पाहिले त्याचे फळ तो ज्ञान ध्यानात तत्पर राहील. 2 मत्स्य पाहिले त्याचे फळ मनसुख मिळेल. 2 मत्स्य पाहिले त्याचे फळ संपूर्ण सुख मिळेल. सरोवरातील सहस्त्रगण कमळ पाहिले त्याचे फळ त्यांचे शरीर 1008 लक्षणांनी युक्त होईल. सरोवरातील
तो त्रैलोक्याचा स्वामी होईल. सिंहासन पाहिले त्याचे फळ तो त्रिलोक्याचा स्वामी होईल. देवाचे विमान पाहिले त्याचे फळ तो स्वर्गातून तुझ्या पोटी येईल. देवांचे विमान पाहिले त्याचे फळ तो स्वर्गातून तुझ्या पोटी येईल. नागेंद्राचे भवन पाहिले त्याचे फळ तो 3 ज्ञानाचा धारक होईल. नागेंद्राचे भवन पाहिले त्याचे फळ तो 3 ज्ञानाचा धारक होईल. रत्नराशी पाहिली त्यांचे फळ ज्ञान दर्शन चारित्र्यवान होईल. रत्नराशी पाहिली त्याचे फळ ज्ञान दर्शन चारित्र्यवान होईल. अग्निशिखा पाहिला त्याचे फळ तो कर्माचा नाश करून मोक्षाला जाईल. अग्निशिखा पाहिली त्याचे फळ तो कर्माचा नाश करून मोक्षात जाईल. सोळा व त्यांचे फळ पाहिले हे पाहून तुम्हाला देखील स्वप्न व पुत्र झालेले अनुभव झाला असेल ना. त्याप्रमाणे माता त्रिशूलेला सुद्धा स्वप्नाचे फळ ऐकून आत्ताच प्रत्यक्षात पुत्र झाला आहे. इतका आनंद झाला आहे. जेव्हा राजदरबारात राजा सिद्धार्थाच्या रूपातून 16 स्वप्नांचे महान फळ ऐकले, राणी त्रिशला देवीच्या वर्षाधिकाराने रोमांचित झाली. तर तिकडे वैशाली नगरीत सर्वत्र आनंद पसरला आहे. लोक चर्चा करू लागले. आपल्या नगरीत बाल तीर्थंकर येणार, बोलणार, खेळणार हे सर्व आपल्याला या देवी या डोळ्याने पाहावयास मिळणार. धन्य आहे आपले जीवन. तर तिकडे स्वर्गातून इंद्रायणीने आगमन झाले. त्यांनी माता पित्यांचा सत्कार सन्मान केला. मातेच्या गर्भात तो जीव अपर्याप्त अवस्थेत होता. अजूनही शरीराची रचना पूर्ण झाली नव्हती. तरी तो जीव मती, शूद्र, ज्ञान 3 धाराचा ज्ञानी होता. सम्यक दृष्टी होते. आत्मानुभूतीच्या वैभवाने सहित होते. अतिंद्रिय आनंद रूपाने परिणमन चालू होते. म्हणून ती गर्भावस्था कल्याणकारी होते. त्यांची देहातील आत्मदशाचे यथार्थ स्वरूप जे जीव जाणतात त्यांचे कल्याण होते. त्यांना अतिंद्रिय ज्ञान व अतिंद्रिय सुख प्राप्त होते. म्हणून त्यांचे नाव गर्भकल्याणक म्हणून ओळखले जाते. चला तर मग आपण स्वर्गात काय चालू आहे ते पाहूया. जो धर्माच्या आज्ञेने श्री री भूती कीर्ती बुद्धी लक्ष्मी या 6 देवींनी येऊन मातेचे गर्भशोधन केले. यानंतर थोड्या वेळातच अच्युत स्वर्गातील देव इथून च्युत होऊन त्याने त्रिशला मातेच्या गर्भात प्रवेश केला. तेव्हा इंद्राचे आसन कंपायमान झाले. त्याला अवधी ज्ञानाने समजले की त्रिलोकीनाथ महावीर प्रभू त्रिशला मातेच्या गर्भात आले आहेत. हा गर्भकल्याणक महोत्सवाला जाऊया. तो गर्भकल्याणक महोत्सव साजरा करण्यासाठी स्वर्गात घंटानाद सुरू झाला. हो तेच काय, ज्योतिष लोकात सिंहनाद सुरू झाला.
यायचं, मग